स्वयंपाकघरातील टिप्स आणि ट्रिक्स. पूर्णविराम. भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका. यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील. जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा. नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल. यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील. कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका. चव आणखी छान होईल. भात शिजवताना त्या पाण्यात 1 चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल. कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला. साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देईल. पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही. हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका. हलव्याची चव दुप्पट होईल. जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका. त्याचा चिकटपणा निघून जाईल. या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना 1 चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकता. यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल. झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी 1 कप पाण्यात 2 कप साखर विरघळवून त्यात 4 ते 5 लिंबाचा रस घाला. हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा. जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी किंवा शिकंजी बनवायची असेल तेव्हा ग्लासमध्ये याचे 2 चौकोनी तुकडे टाका. चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा. याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ड्रिंकमध्ये वेगळा बर्फ घालण्याची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर जे सरबत फिके पडू लागते तो त्रास होणार नाही. कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, आले, लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात 5 ते 7 मिनिटे उकळा. टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या. जर तुम्ही या बेस सॉस किंवा पेस्टने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलीदार ग्रेव्ही मिळेल. मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा. यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील. याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता. झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या.